ट्रम्पने इराणवर 15 अटी टाकल्या. इराणने ट्रम्पला फक्त 5 अटी दिल्या. ह्याच 5 अटी आपण आता डिस्कस करणार आहोत. बोलता विषयमध्ये आपले स्वागत. पहिली अट, सँक्शन काढा. सगळे सँक्शन्स काढा. म्हणजे त्यांच्यावर जे ऑइल विकण्यासाठी जे सँक्शन्स होते, त्यांना जे रिस्ट्रिक्शन्स होते ऑइल विकण्यावर, ते काढा. ग्लोबल बँकिंगचा ऍक्सेस त्यांना द्या. त्याच्यावर जे रिस्ट्रिक्शन्स टाकले होते ते सुद्धा काढा. ही त्यांची सगळ्यात महत्वाची आणि पहिली अट. दुसरी अट, वॉरमुळे आणि सँक्शनमुळे जे नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई हे अमेरिकेने इराणला द्यावी. तिसरी अट, मिसाईल प्रोग्राम्समध्ये अमेरिकेने ढवळाढवळ करू नये. चौथी अट, अमेरिकेचे जेवढे US बेस आहेत मिडल ईस्टर्नमध्ये ते सगळे काढून टाकावे. म्हणजे सगळा कंट्रोल अमेरिकेचा काढून टाकावा. मिडल ईस्टवर जो कंट्रोल आहे तो काढून टाकावा. पाचवी अट, स्टेट ऑफ हॉर्मुझचा सगळा कंट्रोल हा इराणला मिळावा. या 5 अटी इराणने अमेरिकेवर ठेवल्या आहेत, तर हे युद्ध बंद होईल. असं ऐकण्यात आलं आहे की ट्रम्प पहिली अट जी आहे त्यांची, सँक्शन्स कॅन्सल करा, त्याच्यावर थोडाफार विचार करू शकतात. म्हणजे सगळे सँक्शन जरी कॅन्सल नाही केले तरी थोडीफार ऍडजस्टमेंट करू, असं ट्रम्पचं म्हणणं आहे. परंतु बाकीच्या 4 अटी ट्रम्पला मान्य नाहीत. त्यामुळे आता हे युद्ध किती दिवस चालेल हे काही सांगता येत नाही. अर्थात हे जे बोलणं आहे हे सगळं पाकिस्तानच्या मध्यस्थीने चाललं आहे. डायरेक्ट अमेरिकेशी इराण बोलायला तयार नाही, कोणत्याही व्यक्तीशी. ट्रम्प कितीही ओरडून सांगत असेल की अमेरिकेची ही व्यक्ती बोलते, ती व्यक्ती बोलते, माझ्याशी बोलणं झालं, तरी इराणने चक्क अगदी स्पष्टपणे नकार दिलाय की आम्ही अमेरिकेतल्या कोणत्याही व्यक्तीशी बोलत नाहीये. काही देशांशी बोलतो आहे, त्यात एक पाकिस्तान आहे. तर आता पुढे बघायचं काय होतं. तुम्हाला काय वाटतं, यांनी अटी मान्य कराव्या, कोणत्या अटी मान्य कराव्या, कोणत्या करू नये, की सगळ्या अटी मान्य कराव्या? हे सगळं तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगाल. आज एवढंच. थँक्यू.